सोबतीचा तरी करार करू, सोबतीचा तरी करार करू, मग कुठे जायचे विचार करू. 12 दिवसात 14 गझल्स बसवल्या. फड सांभाळ तुऱ्याला ग आला, तुझ्या उसाला लागल कोल्हा ग, तुझ्या उसाला लागल कोल्हा. अगदी साड्यांमध्ये सुद्धा ती match दिसते. आम्ही रश्मीच्याच ब्रँडच्या साड्या रमोवराच्या साड्या. सो हे मला तिचं खूप कौतुक वाटतं की शी इज डुईंग दोन्ही गोष्टी ती अत्यंत समर्थपणे करते, विच इज व्हेरी क्रेडिटेबल. टप्प्याटप्प्यात ते झालं, त्यामुळे आधी डॉक्टर व्हायचं होतं, मग वेगळं काहीतरी, पण मग अवॉर्डमुळे असं झालं की नाही आता गाणंच करायचं. 4 वर्ष मी नोकरी केली, मग मला कळलं मला काय नाही करायचंय. ऍक्च्युली मला खूप आवडतं ऍक्टिंग. म्हणजे जे कुठल्या तर डिरेक्टर्स आहेत, मी म्हणेन की आपल्याकडे एक नवीन चेहरा, फ्रेश चेहरा आहे. त्याच्या आमच्या पर्सनॅलिटी मध्ये पण नाट्य आहे. आपलं दुर्दैव असं आहे की बॉम्बार्डिंग अशा गाण्यांचं होतंय जी खरंच एवढी काही ग्रेट नाहीत. असे लिरिक्स आहेत ना की जे लक्षात राहायलाच पाहिजे, कारण ब्लू हे पाणी 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 पाणी, हे पाणी लक्षात ठेवणं एवढं अवघड नाहीच आहे ना. मग ते माझ्या राहतच आहे लक्षात. लुंगी डान्स सततच वाचते ना ग. करिअर हे तुमचं करिअरचं डेफिनेशन काय आहे ह्याच्यावर खूप अवलंबून आहे. माझं करिअरचं डेफिनेशन हे नाहीच आहे की मला खूप फेमस व्हायचंय किंवा प्रत्येकाने मला ओळखायलाच पाहिजे. रेकॉर्डिंग विश्व आय थिंक विल गेट वाईप्ड आउट इन सम इयर्स. आमची एकमेकींशी स्पर्धा नाहीये की बाबा मी तुला कसं ओव्हर पॉवर करीन किंवा तू, कारण तिचे जे प्लस पॉइंट्स आहेत ते तिचे आहेत. म्हणजे आमच्या दोघींमधला कॉमन मला असं वाटतो की नवीन काहीतरी सतत ट्राय करून बघण्याची इच्छा आणि क्युरिओसिटी की अरे हे पण गाऊन बघूया, ते पण गाऊन बघूया, हे आपल्याला जमतंय का, ते जमतंय का. सो सतत नाविन्याचा शोध. सा ग म ध नि सा नि ध म ग म ग सा नि ध नि ग सा, बड़ी उलझने इधर भी उधर भी, बड़ी उलझने इधर भी उधर भी. हाय, हॅलो, नमस्कार. रोलिंग स्कोप या चॅनलवर मी रुचा मोये तुमचं मनापासून स्वागत करते. कालच गुढीपाडवा झाला, म्हणजे हिंदू नूतन वर्षाची सुरुवात झाली आणि या नवीन वर्षाच्या तुम्हा सगळ्या रसिक श्रोत्यांना खूप खूप शुभेच्छा. आता नवीन वर्ष आहे म्हटल्यावर आपण काहीतरी नवीन खास लोकांसोबत गप्पा तर मारल्या पाहिजेत आणि त्यामुळे आज आपण गप्पा मारणार आहोत सुप्रसिद्ध गायिका अंजली मराठे आणि रश्मी मोघे यांच्यासोबत. तुम्हा दोघींचं खूप खूप स्वागत. थँक्यू सो मच. थँक्यू. आता आपण कुठलंही सण म्हटल्यावर सगळ्यात पहिली महत्वाची गोष्ट असते ती म्हणजे काहीतरी गोडधोड. पण गोड खाताना हल्ली गिल्ट फार येतं आपल्याला, थोडंसं वजन वाढेल, काहीतरी घसा बसेल, आवाजाला काहीतरी होईल. या सगळ्यांचा विचार करून आम्ही तुम्हाला एक छान गिफ्ट देणार आहोत केकिन अप कडून, जे आहेत गिल्ट फ्री आणि मैदा फ्री कुकीज आणि केक्स, ज्याच्यामुळे तुम्हाला काही त्रास होणार नाही. आणि खूप वेळ असं होतं ना की आपल्याला कार्यक्रमाच्या आधी छोटी भूक, आपण म्हणतो की आता भूक लागली आहे, काय खायचं, तर 2 कुकीज खाल्लं तरी तुमचं पोट भरेल, अगदी छोटासा केकचा स्लाइस खाल्ला तरी पोट भरेल. असं छान हे पॅकेज फूड असणार आहे केकिन अप कडून, केक्स आणि कुकीज. त्यामुळे नक्की तुम्ही ट्राय करा आणि ह्याचं सगळ्या डिस्क्रिप्शन आम्ही देणार आहोत आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये. आता आपण आपल्या गप्पांना सुरुवात करूया. म्हणजे ऑफ द कॅमेरा आपण भरपूर गप्पा मारल्या, आता जरा ऑन द कॅमेरा की आपण छान हसत, जसं तुम्ही दोघी आहात. आणि आता चैत्र महिना सुरू झाला, त्यामुळे तुम्ही असं चैत्र गौर दोघी बसलेल्या. तुम्ही दोघी या गाण्याच्या क्षेत्रामध्ये आहात, आज अनेक जण तुम्हाला ओळखतात, अनेक वर्षांपासून रियाज आहे. सगळ्यात पहिला स्टेज परफॉर्मन्स दोघींचा कधी होता? बापरे, व्हेरी फर्स्ट. माझा तर खूपच वर्ष.
मी साधारण 6-1 वर्षाची असताना पहिला परफॉर्मन्स झाला. त्याच्या आधी ऍक्च्युली मी आकाशवाणीवर बालोद्यानसाठी गायला सुरुवात केली होती. तेव्हा मी 4.5-5 वर्षाची असेन. आणि मग नंतर आईबरोबरच चैत्रबनमध्ये कधीतरी, किंवा तेव्हा त्यांचा एक पावसाची गाणी वगैरे असे काय काय कार्यक्रम असायचे बालगीतांचे. नाही, बालगीतांचे नाही, मोठ्यांचेच. त्याच्यात मी बालगायिका गायचे. त्यामुळे ते सगळं आईमुळेच. म्हणजे आई जिथे जिथे आईचे प्रोग्राम्स व्हायचे तिथे मी त्यांच्या प्रोग्राममध्ये 1-2 गाणी गायला सुरुवात केली. त्यामुळे माझा स्टेजचा प्रवास खूपच आधी 6-7 वर्षाची असल्यापासूनच सुरू झाला होता. वय वर्ष 6. रश्मी, तुझा कधी? सिमिलर. मी पहिलीत असताना पहिला कार्यक्रम केला होता. आणि तेव्हा अंजलीताई म्हणली त्याचं बाल गाणी किंवा ती लहान मुलांची गाणी अशी न गाता सजल नयन हे पहिलं गाणं होतं जे मी स्टेजवरती गायले होते. बरं. सो येस, फर्स्ट स्टँडर्डमध्ये असताना पहिला कार्यक्रम केला होता. पण मी याची सुरुवात कशी झाली की तुम्हाला या फील्डमध्ये यायचं, इथेच करिअर करायचं, हे कधी डिसाईड केलं तुम्ही? ते खूप उशिरा. मी ऍक्च्युली खरं सांगायचं तर साधारण 8वी-9वी पर्यंत तर बालगायिका म्हणूनच गात होते आई बरोबर. जिथे दोघी हा माझा पहिला, मी जिथे हिरोईनसाठी प्लेबॅक केला असा पहिला पिक्चर तो मी केला. मी 10वीत असताना, 10वीच्या दिवाळीच्या सुट्टीत दोघीचं रेकॉर्डिंग झालं होतं. तेव्हा मी होते 14 वर्षांची. बर. आणि त्याला मला नॉमिनेशन स्टेट अवॉर्डसाठी झालं, मग नॅशनल अवॉर्ड मिळालं. ते सगळं झाल्यानंतर ऍक्च्युली मी असा विचार करायला लागले की ओके, आपल्याला गाणं आवडतंय आणि गाणं करायला आवडेल ॲज अ करिअर म्हणून. त्यामुळे मग तेव्हा खरं तर मी सिरियसली विचार करायला लागले की आपल्याला गाणं करायचंय. तिथे तो डिसिजन झाला 16व्या वर्षी आपण म्हणू शकतो. बराच लवकर. कारण अवॉर्ड मिळालं. मी असं नेहमी म्हणते की दॅट इज इट. ऑफकोर्स, म्हणजे अवॉर्ड नसतं मिळालं तर कदाचित मी काहीतरी वेगळंही केलं असतं. कारण मला तेव्हा ऍक्टिंग पण तितकंच आवडत होतं. मी नाटकांमध्ये तेव्हा काम करत होते. मी बालचित्रवाणी जे आहे पुण्यातलं, बालचित्रवाणीच्या अनेक शॉर्ट फिल्म्स मध्ये कामं केली होती किंवा तिथे मी गात पण होते. सो गाणं आणि ऍक्टिंग वॉज इक्वली इम्पॉर्टंट आणि ते मी करतही होते दोन्ही. पण अवॉर्ड मिळाल्यामुळे असं झालं की अच्छा आता मोटिवेशन मिळालं, आता हे करायला हरकत नाही, आपल्याला तर जमतंय असं म्हणून मग मी ठरवलं. त्याच्या आधी ऍक्च्युली मी 11वीत सायन्स घेतलं होतं. माझ्या वडिलांनी नाही, स्टुडंट नाहीये मी, सायन्स स्टुडंट नाहीये, मी सायन्स घेतलं होतं. पण माझ्या वडिलांची अशी फार इच्छा होती की मी डॉक्टर, आणि मी अभ्यासात चांगली होते, मला चांगले मार्क मिळायचे, त्यामुळे मला सायन्सला ऍडमिशनही मिळाली होती. पण 11वीच्या सुट्टीत माझ्या असं लक्षात आलं की आपल्याला नाही आवडत आहे करायला आणि आपलं गाणं बंद पडलंय सगळं. कारण सायन्स हे खूप टॅक्सिंग असतं आणि प्रॅक्टिकल्स आणि हे नाही करायचंय आपल्याला. त्यामुळे मी 12वीत आर्ट्सला शिफ्ट झाले आणि मग मी BA सायकॉलॉजी केलं पुढे. असं टोटल वेगळं चेंज काहीतरी झाला तो. असं टप्प्याटप्प्यात ते झालं. त्यामुळे आधी डॉक्टर व्हायचं होतं, मग वेगळं काहीतरी. पण मग अवॉर्डमुळे असं झालं की नाही, आता गाणंच करायचं, आता गाणंच करायचं. रश्मी, तुझं काय आहे? तू म्हणालीस की तू केमिस्ट्रीमध्ये BSc केलं. BSc इन केमिस्ट्री आहे तुझं. BSc केमिस्ट्री केलं. मग मी जर्मन डिप्लोमा केला, MMBच्या सगळ्या लेवल्स दिल्या. आय स्टार्टेड वर्किंग ऍट AXA बिझनेस सर्व्हिसेस ॲज अ जर्मन लँग्वेज स्पेशालिस्ट. 4 वर्ष मी नोकरी केली. मग मला कळलं मला काय नाही करायचंय. ऍक्च्युली हे फार महत्वाचं आहे की काय नाही करायचंय. आणि मग आय क्विट. पण ऍक्च्युली हे डिसाईड करणं की मला गायिका बनायचंय, आय थिंक हल्ली काय होतं की पेरेंट्सच डिसाईड करतात की माझ्या मुलाला मला पॉप्युलर बनवायचंय, किंवा द एम इज टू बी पॉप्युलर दॅन टू फोकस ऑन द प्रोसेस. त्यामुळे माझं एम असं पहिलीत असलं, म्हणजे तेव्हाही माझं काही असं एम नव्हतं की मला गायिकाचं बनायचं आहे, पण मला ते आवडत होतं. म्हणजे आय वॉज व्हेरी पॅशनेट अबाउट गाणं. सो हे मला सोडायचं नक्की नाहीये हे तेव्हा मला माहिती होतं. त्यामुळे ते इट कंटिन्यूड आणि तो प्रवास चालू राहील, म्हणजे व्हेरेवर इट टेक्स, पण इट विल कंटिन्यू फॉर लाईफ. तो अजून चालू आहे म्हणून आम्हाला एवढे कार्यक्रम ऐकायला मिळतात. आणि मला ह्याच्यात असं नाही वाटत ना की आपण खूप वेळा असं म्हणतो की करिअर कशात करायचं हे ठरवलं
तर करिअर हे तुमचं करिअरचं डेफिनेशन काय आहे ह्याच्यावर खूप अवलंबून आहे. खरंय. माझं करिअरचं डेफिनेशन हे नाहीच आहे की मला खूप फेमस व्हायचंय किंवा प्रत्येकाने मला ओळखायलाच पाहिजे. हे माझं डेफिनेशनच नाही आहे करिअरचं. माझं करिअरचं डेफिनेशनच हे आहे की मला जी गोष्ट सगळ्यात आवडतीये करायला करेक्ट. ती मला करायला करायला मिळणं. मिळते आणि ती कन्सिस्टंटली मला करायला मिळते आणि चांगल्या पद्धतीने करायला मिळते. आणि त्यातनं मला नवनवीन लोक भेटतायत, चांगली लोक भेटतायत, चांगल्या लोकांबरोबर मला पुढे पुढे काम करता येतंय. इज अ गुड करिअर. करेक्ट. खरंच आहे. हे माझ्या दृष्टीने म्हणजे रादर दॅन व्हॅलिडेशन लोकांकडनं हा, exactly. आपण आपल्याला जर का आपण आपले Correct. कन्व्हिन्स्ड असू की बरोबर चाललंय किंवा मी 4 बंगले बांधले आणि मी 4 गाड्या घेतल्या तर मी सक्सेसफुल आहे, तर माझं करिअर झालं, इज नॉट युअर डेफिनेशन ऑफ अ करिअर. करेक्ट. सो आपल्याकडे करिअर म्हणजे काय इथनच खूप डायसी कन्फ्युजन आहे सगळं. मे बी ते एक सोसायटल प्रेशर आहे, डेफिनेटली किंवा आहे. सामाजिक काही नॉर्म्स आहेत की हे केलं म्हणजे तुम्ही तुमचं सक्सेसफुल career आहात. घडलेलं म्हणजे आहे. पूर्वी कसं की लग्न आता करायचंय समजा, तर मुलामध्ये काय बघितलं जायचं की अच्छा त्याच्याकडे घर आहे, त्याची गाडी आहे, त्याचं शिक्षण चांगलं आहे, त्याला चांगली नोकरी आहे. अरे पण तो व्यक्ती कसा आहे. सो तुमचे ठरलेले काही गोष्टी आहेत की ज्याच्यावर तुमचं ठरतंय की हा व्यक्ती चांगला आहे का वाईट आहे. मग त्याचं घर आहे ना. घर असेल तर मग तो चांगला. सो आपल्याकडे ते अजून थोडं कन्फ्युजन आहे की तुम्ही करिअरला काय म्हणून बघताय. इज इट जस्ट युअर वे ऑफ अर्निंग मनी का इट इज समथिंग दॅट यू रिअली लाईक डूइंग. ऍक्च्युली ह्याच्यात फरक आहे. हो. आणि तुमच्या दोघींकडून मला वाटतं हे सेम इनपुट्स येतात म्हणून तुमच्या दोघींची वेवलेंथ सगळ्या ठिकाणी मॅच दिसते. अगदीच अगदी साड्यांमध्ये सुद्धा ती मॅच दिसते. Yes. आम्ही रश्मीच्याच ब्रँडच्या साड्या रमोवराच्या साड्या. सो हे मला तिचं खूप कौतुक वाटतं की शी इज डुईंग दोन्ही गोष्टी ती हो. अत्यंत समर्थपणे करते, विच इज व्हेरी क्रेडिटेबल. आणि आता तुम्ही दोघींनी समर्थपणे एक कार्यक्रम केलाय तो म्हणजे सोबतीचा करार. हो. आता त्या कार्यक्रमाविषयी पण मला जाणून घ्यायचं की तुम्ही कशा पद्धतीने ठरवलं की एकत्र करायचं आहे, कसं हे ठरलंय, सोबतीचा करार तुमच्या दोघींमध्ये कसा झालाय? आम्ही ऍक्च्युली सोबतीच्या कराराच्या आधी पण अनेक कार्यक्रमांना एकत्र गायलेलो आहोत आणि एक कायम कम्फर्ट झोन राहिलेला आहे अंजलीताई बरोबर असताना की म्हणजे ती जशी आत आहे तशीच बाहेर आहे. शी इज व्हेरी ट्रान्सपरंट. त्यामुळे तिच्याशी डील करणं सोपं आहे की एक तुझ्या समोर एक बोलेल, तुझ्या मागे एक बोलेल, असं काही नाही. इट्स व्हेरी क्रिस्टल क्लिअर, ब्लॅक अँड व्हाईट. त्यामुळे असेच लोक मला आवडतात कारण मी साधारण माझा मेंदू तसं ऑपरेट करतो. एक्झॅक्टली. त्यामुळे आय थिंक ती वेवलेंथ मग ती स्टेजवर पण दिसते आणि मग ती ऑफ द स्टेज पण टिकली आहे. आणि मला वाटतं अजून एक पॉइंट आमच्या दोघींमधला कॉमन मला असं वाटतो की नवीन काहीतरी सतत ट्राय करून बघण्याची इच्छा आणि क्युरिओसिटी की अरे हे पण गाऊन बघूया, ते पण गाऊन बघूया, हे आपल्याला जमतंय का, ते जमतंय का. सो सतत नाविन्याचा शोध हे एक्झॅक्टली. आमच्यातलं आणि ती ना कॉमन हे आहे. आमची एकमेकींशी स्पर्धा नाहीये की बाबा मी तुला कसं ओव्हर पॉवर करीन किंवा तू, कारण तिचे जे प्लस पॉइंट्स आहेत ते तिचे आहेत. म्हणजे आवाज लावण्याची पद्धत असेल, इतक्या वर्षांचा अनुभव असेल किंवा रेंज असेल किंवा इम्प्रोव्हायझेशन असेल, ते तिचं वेगळं आहे आणि माझं वेगळं आहे. त्यामुळे ते क्लॅश होत नाही ना कुठेच. आय थिंक ते त्या कार्यक्रमाला पण बेनिफिट करतं. पण ही खूप मोठी गोष्ट सांगितली की ती क्लॅश न होणं फार महत्वाचं आणि ती स्पर्धा एकमेकींमध्ये त्या क्षणी नसणं फार महत्वाचं. आणि ना त्यात अजून एक पॉइंट मला असं वाटतं की हा ऍक्सेप्टन्स आहे. करेक्ट. की तिचे स्ट्रॉंग पॉइंट्स काय आहेत हे मी ऍक्सेप्ट केलेत. तिथे मी उगाच माझं काहीतरी दाखवायला जाणार नाही आणि इट इज व्हायसे वर्सा. त्यामुळे आम्हाला आमच्या स्ट्रेंथ्स पण माहिती आहेत आणि एकमेकींच्याही माहिती आहेत. त्यामुळे ते पूरक होतं ऍक्च्युली. छान वाटतं, पण बघताना छान वाटतं ते. डेफिनेटली. पण मग आपण एवढा आता सोबतीचा करार म्हणतो तर तुमच्या दोघींमधला तो करार ऐकायला आता नक्की आवडेल. टायटल सॉंगच एक 2 लाईन गाऊ शकतो. 1 2 3. सोबतीचा तरी करार करू, सोबतीचा तरी करार करू, मग कुठे जायचे विचार करू, सोबतीचा तरी करार करू,
मग कुठे जायचे विचार करू सोबतीचा. वा वा मस्त. तुमच्या दोघींची अगदी काय म्हणतात पट्टी सुद्धा सेम वाटली मला. तिथे सुद्धा सिमिलर आहे की ओके इथे आपण एकाच स्वरामध्ये गाऊ शकतो, चला सुरू. पण ह्याची सुरुवात कशी झाली? सोबतीचा करारसाठी तुम्ही दोघींनी एकत्र येऊन गाण्याचं कसं ठरवलं? हा कार्यक्रम कशा पद्धतीने डिझाईन झाला तुमच्या खरं तर दोघींबद्दल? आम्ही दोघी त्याच्यात असू हे आम्ही नाहीच डिसाईड केलं. हे कवी वैभव जोशी, आशिष मुजुमदार आणि निर्माते शैलेश नांदुरकर ह्या तिघांना सोबतीचा करार हा ब्रँड काही अजून वेगळ्या जॉनर्समध्ये करता येतोय का असा विचार होता. आणि काही गझल्स मुलींच्या आवाजात कशा वाटतील असा एक विचार होता. आणि ऑफकोर्स आशिषकडे आम्ही दोघीही आधी अनेक वेळा गायलोय, त्यामुळे आमच्या दोघींच्या आवाजाचा बाज, आवाजाची जातकुळी त्याला नक्की माहिती होती. म्हणून मला असं वाटतं त्यांच्या मनात आमची नावं आली असावीत. तर तिथून खरं तर हा प्रवास सुरू झाला. आणि ऍक्च्युली खूप सडनली हे प्रोजेक्ट समोर आलं. खूपच आणि तो कार्यक्रम म्हणजे विदिन 12 दिवस आम्ही तो म्हणजे सेट केला. म्हणजे कम्प्लिटली सगळे नवीन कॉम्पोजिशन्स, एंटायरली एव्हरीथिंग वॉज न्यू. म्हणजे त्यांनी पण सोबतीच्या करारमध्ये न घेतलेले कॉम्पोजिशन्स असेही आम्ही ह्या कार्यक्रमात गायलो. सो आम्ही एकूण 12 दिवसात 14 गझल्स बसवल्या. कार्यक्रमच 12 दिवसात सेट केला. म्युझिशियन्स सगळे नवीन होते. त्यांनाही त्यांच्यासाठी पण हा पहिलाच असा पूर्ण नवीन गाण्यांचा कार्यक्रम, हा पहिलाच एक्सपिरियन्स होता. त्यामुळे सगळ्यांचं टीमवर्क होतं आणि ऑफकोर्स खूप मेहनत घेतली. हो, 12 दिवसात 14 गाणी आणि गझल खरं तर मला वाटतं की अवघड प्रकारे. आणि त्यात आशिष त्या खूप अवघड आहेत गायला. तो मुळात खूप अभ्यासू आणि सिन्सिअर असा माणूस आहे. आणि ते इट रिफ्लेक्ट्स इन हिज कॉम्पोजिशन. आणि गझल हे त्याचं पॅशन आहे. त्यामुळे तो गझल विषयी बोलायला लागला की इट इज लाईक अ वर्कशॉप, की तुम्ही एका वर्कशॉपमध्ये बसलाय तसा. त्यामुळे गाणी बसवताना तुमचं इक्वली गझलचं शिक्षण पण एकीकडे चालू असतं. इट इज नॉट ओनली की तुम्ही गाणी चाल बसवली, शिकली आणि गायलं असं नाहीये. तर त्याचे शब्दोच्चार, त्याच्यातनं काय अर्थ पोचवणं एक्सपेक्टेड आहे, हे सगळंच तो खूप छान शिकवतो, सांगतो. त्यामुळे तेही आमचं एक वेगळं शिक्षण पॅरलली चालू असतं त्याच्याकडे. आणि त्याला हा जॉनर असा आहे ना की तो फक्त चाल गाऊन चालणार पण नाहीये. म्हणजे नाट्यगीतात कसं तुम्ही तुमचा एक थॉट काहीतरी त्याच्यात घातला तर ते नाट्यगीताला अर्थ आहे, नाट्य पूर्ण होतं ते. तसंच गझल किंवा कव्वाली हे असे फॉर्म्स आहेत की ज्याच्यामध्ये तुमचे इनपुट पण रिक्वायर्ड आहे. नुसती ती आउटलाईन गाऊन चालणार नाहीये. त्यामुळे आणि ते सगळं नवीन आहे, तर ऐकणारा माणूस पण पहिल्यांदाच ऐकतोय. म्हणजे ते चॅलेंजिंग दोघांसाठी. आणि मला असं वाटतं त्यामुळेच गझल गाणं चॅलेंजिंग आहे की मला जे परसिव्ह होतंय ते कदाचित तिला वेगळं काहीतरी परसिव्ह होईल. त्यामुळे मी जे मांडू शकते आणि ती जे मांडू शकते ह्याच्यात खूप फरकही असू शकतो. किंवा मला जसं मांडावं असं वाटेल आणि तिला जसं मांडावं असं वाटेल ह्याच्यात फरक असू शकतो. आणि तेच खूप इंटरेस्टिंग आहे. आणि ती मुभा आहे, म्हणजे मुभा आहे ह्या जॉनर मध्ये, गझलमध्ये ही मुभा आहे नक्कीच. पण आता तुम्ही केला तो महिला विशेष कार्यक्रम केला. या आधी वैभवदानांनी जे केलेले आहेत ते तुफान प्रसिद्ध आहेत आणि लोकांना प्रचंड आवडलेत. लोकांनी तो कार्यक्रम डोक्यावर घेतलेला. तुम्हाला थोडंसं दडपण होतं का? खूप प्रचंड दडपण होतं. म्हणजे ऍक्च्युली जे 12 दिवस गेले ते दडपणातच गेले. कारण इट्स अ ब्रँड ना, त्यामुळे लोकांच्या अपेक्षा आहेत की बाबा एक स्टँडर्ड सेट आहे की ह्या स्टँडर्ड खाली आपण येऊन चालणार. आणि त्यात अजून एक हे असं होतं की तो स्वतः नसणार होता आमच्या बरोबर. त्यामुळे आमच्या दोघींवरच तो सगळा काय म्हणतो डोलारा उभा करणं आमची जबाबदारी होती. तर हे नक्कीच होतं की मॅच नाही झालं तरी इतकंही वाईट होऊ नये की अरे काय केलं यांनी बसून इथे. तुम्ही दोघी असताना असं तर डेफिनेटली नाही. पण आम्हाला ते दडपण असतं कारण त्यांनी तो कार्यक्रम एवढ्या उंचीवर ऑलरेडी नेलेला आहे. वर्ष आणि मेहनत घेतली त्यांनी सगळ्यांनी. त्यामुळे सोपं नव्हतं ते. आणि लिव्ह अप टू द एक्सपेक्टेशन्स. येस, डेफिनेटली.
एक्झॅक्टली. मग त्याच्यामुळे तुम्हाला त्या दडपणाखाली मला वाटतं तो कार्यक्रम उत्तमच झाला आणि त्याचे अजून भरपूर प्रयोगही व्हायलाच अशी पाहिजे. आम्हाला नक्कीच आशा आहे की होतील. तुम्ही आता दोघी बोलताना म्हणालात की अभिनयाचा तुम्ही उल्लेख केला, म्हणजे ताई तू तर म्हणालीस आज तुला कुठे अपॉर्च्युनिटी मिळाली तर अभिनय करायला आवडेल का? नक्कीच आवडेल, नक्कीच आवडेल. मला खूप आवडतं ऍक्टिंग. म्हणजे जे कुठले आता डिरेक्टर्स आहेत मी म्हणेन की आपल्याकडे एक नवीन चेहरा, फ्रेश चेहरा आहे आणि रश्मीचा चेहरा तसाही ऍक्टिंग साठी असं मला नेहमी केलेलं पण आहे. मी तिने संगीत theater नाटकात काम केलेलं केलंय. आहे. मग त्याच्यामुळे आपल्याकडे 2 छान अनुभवी अभिनेत्री आहेत. प्लीज सगळ्या दिग्दर्शकांनी यांचाही विचार करा. दोघी दोघी तशा आमच्या पर्सनॅलिटी मध्ये पण नाट्य आहे. येस, तुम्हाला फुल पॅकेज मिळेल सगळ्या बाबतीमध्ये. ऍब्सोल्युटली. आता परत एक मला थोडंसं संगीताविषयी बोलायचं आहे, गाण्याविषयी बोलायचं आहे. तुम्ही गाण्याच्या क्षेत्रातच अनेक वर्षांपासून काम करत आहात. ताई तू सुगम संगीताकडे आता वळली आहेस आणि मूळ शास्त्रीय संगीतापासून सुरुवात आहे. रश्मीची पण शास्त्रीय संगीतापासून सुरुवात आहे. शास्त्रीय संगीत आणि सुगम संगीत या दोन्हीच्या रियाजामधला तू काही फरक सांगू शकतेस का? रियाजामधला फरक तर नक्कीच आहे, पण मी म्हटलं तसं दोन्हीची सुरुवात तुम्ही एकाच गोष्टीने करता. स्वरज्ञानाने आपण दोन्हीची सुरुवात करतो. डिफरन्स कुठे येतो की जिथे तुम्ही क्लासिकलमध्ये रागसंगीत शिकता जे अगदी स्ट्रक्चर्ड आहे, प्रत्येक रागाचं ज्या ज्या गोष्टी आहेत त्या अंडरलाईन्ड आहेत, सांगितलेल्या आहेत. स्ट्रक्चर, रागाचा स्ट्रक्चर तो गायचा कसा हे आधीच ठरलेला आहे. बरोबर. त्यामुळे रागसंगीत हे खूप स्ट्रक्चर्ड पद्धतीने तुम्हाला शिकता येतं. सुगम संगीताचं तसं होत नाही, कारण सुगम संगीत हे अत्यंत फ्री फॉर्म आहे. त्याच्यात तुम्हाला प्रत्येक गाण्यानुसार गोष्टी बदलत जातात. मग त्याच्यात शिकायचं काय असा एक प्रश्न येतो की मग शिकणार काय त्याच्यात. तर त्याच्यात डिलिव्हरी हे शिक्षण आहे. आता डिलिव्हरी म्हणजे काय, तर समजा मी आता अनेक जॉनर्स आहेत, तर मला कुठल्या गोष्टींवर फोकस करायचं आहे. तर सुगम संगीतामध्ये पहिले तर सूर तर आहेच, स्वरज्ञान आहेच, दुसरं शब्द आहेत. तुम्हाला शब्द पोचवायचे, शब्द डिलिव्हर करायचे. त्यामुळे शब्दोच्चार गाण्यांप्रमाणे बदलू शकतात, जॉनरप्रमाणे बदलू शकतात. त्यामुळे शब्दांचा रियाज, काय म्हणूया आपण, अक्षरांचा रियाज. बरं, मला एखादं एक्झाम्पल अक्षरांचा रियाज म्हटल्यावर. अक्षरांचा रियाज म्हणजे जसं आपण क्लासिकलमध्ये पलट्यांचा रियाज करतो तसं तुम्ही सुगम संगीतामध्ये वॉवेल्सचा रियाज करू शकता. म्हणजे अकार, उकार, इकार, ओकार. सो आता मी समजा सारेगमपधनिसा गाते, हा माझा आकाराचा रियाज आहे. हे का करायचंय, कारण सुगम संगीतात आपण ज्याला हरकती, जागा म्हणतो, त्या प्रत्येक वेळेला आकारावरच येतील असं नाही. जिथे शब्द संपतोय तो एकारांत असू शकतो, इकारांत असू शकतो, ओवर संपू, कुठेही संपू शकतो. तर तिथून पुढे मला ती जागा कंटिन्यू करता आली पाहिजे. किंवा हमिंग आहे, किंवा हे जे सगळ्या गोष्टी आहेत ना त्याचा रियाज आहे. एक्सप्रेशन्सचा रियाज आहे. मग एक्सप्रेशन झाले तिथे व्हॉइस मॉड्युलेशनचा रियाज आहे. किंवा मी फोक गाते तर मला ओपन थ्रोट गायचंय. मी गझल गाते किंवा एखादं सॅड गाणं गाते तर मला सॉफ्टर टोन्समध्ये ते गाणं गायला पाहिजे. सो माझा आवाज कंट्रोल्ड पाहिजे. मग तो कंट्रोल मला रियाजातनच येईल. अचानक एक दिवस मी कंट्रोल्ड गाणं गायलं असं नाही होत. बरोबर. सो ह्या सगळ्या गोष्टी सुगम संगीताच्या रियाजामध्ये येतात, ज्या कोणी शिकवत नाही, ज्या खरं शिकवायला पाहिजेत. आणि आपल्याला असं वाटतं सुगम संगीत काय चाल आली मला गाणं आलं गाता. एक्झॅक्टली, हेच असतं की चाल आली की गाणं. आणि तुम्ही माईक समोर गाताना मग अजून पुढे जातो आपण की शब्दांचे, मग अक्षरांचे ब्लास्ट येतात. मग भ, प, फ हे तुम्ही कसं गाताय, मग ते अक्षर पण तुम्हाला त्या पद्धतीने म्हणायला लागतात की त्याचा ब्लास्ट नाही येता कामा. एक्झॅक्टली. सो हे वेगळंच, पूर्ण वेगळं शिक्षण आहे त्याचं.
हा, पण हे जनरली नाही सांगितलं जात. आपल्याला नॉर्मल गाणी शिकवली की एक सुगम संगीताचा झाला अभ्यास. रश्मी, मला तुला हे विचारायचं आहे की तू खूप रेकॉर्डिंग आतापर्यंत केलेलीस, बऱ्याच ठिकाणी अनेक गाणी केलीस रेकॉर्डिंग करताना स्पेसिफिकली कुठल्या गोष्टींची काळजी तू घेतली आहेस आणि कुठल्या गोष्टींची काळजी अजून घ्यायला पाहिजे असं तुला वाटतं? ऍक्च्युली हा प्रश्न अंजलीताईसाठी जास्त व्हॅलिड आहे, कारण मी लाईव्ह कॉन्सर्ट जास्त केले, परफॉर्मर म्हणून मी जास्त काम केलंय दॅन प्लेबॅक सिंगिंग. पण रेकॉर्डिंग मध्ये टेक्निकॅलिटीज अजून वेगळ्या आहेत, की बाबा त्या माईक समोर ती म्हणली तसं की ब्लास्ट कसा नाही आला पाहिजे, उच्चार, एक्सप्रेशन. पण तिथे तुम्हाला हा पण एक आस्पेक्ट आहे की यू कॅन रिटेक. म्हणजे जर का काही गणलं तुमचं तर तुम्हाला अजून एक चान्स मिळतो, जो चान्स तुम्हाला लाईव्ह मध्ये मिळत नाही. सो दोन्हीचे प्लस मायनस आहेत. पण अजून कुठल्या गोष्टींची अशी स्पेसिफिकली काळजी घ्यावी असं तू सांगशील याबद्दल? नाही, रेकॉर्डिंग करताना अंजली पण रेकॉर्डिंग आणि लाईव्ह पेक्षा इट इज तुम्ही माईक समोर काय करता. माईक समोरचं गाणं आणि विदाऊट माईक गाणं ह्याच्यात फरक आहे. कारण जे काय तुमचं व्हॉइस प्रोडक्शन होतं ते माईकमुळे खूप वेगळं साऊंड करू शकतं. करेक्ट. सो ते बऱ्यापैकी प्रमाणात रेकॉर्डिस्ट किंवा साऊंड इंजिनियर जे आहेत त्यांच्या हातात असतं. आणि प्लस आपल्यालाही थोडा माईकचा अंदाज घ्यायला, ते पण एक शिक्षण आहे वेगळं. माईकवर गाणं हे एक शिक्षण आहे आणि ते मला असं वाटतं खूप एक्सपिरियन्स मधनं ते बदलत जातं. आपल्यालाच कळत जातं की अरे हे मी असं थोडं ऑफ माईक गायले तर माझं जास्त बेटर साऊंड होईल, किंवा फोकस थोडा कमी केला जास्त केला, हे आपल्यालाच गाताच कळत जातं. तू आता म्हणालीस की तू लाईव्ह शोज भरपूर केलेलेस, तर लाईव्ह शो आणि रेकॉर्डिंग याच्यामधला डिफरन्स आणि ह्याच्यातला तुझा एक्सपिरियन्स सांग. मला तरी बाबा लाईव्हच गायला आवडतं. म्हणजे भले की भले एखाद दोन चुका होतील, पण तो जो प्रयोग असतो ना, तो ते जे गिव्ह अँड टेक असतं ना, त्यांनी मला ती एक वेगळी एनर्जी मिळते. आणि स्टेजवरती बसलं की मला एक परमोच्च आनंद मिळतो, आय वुड से. त्यामुळे लाईव्हचा एक्सपिरियन्स फार भारी आहे, कारण तुम्ही डिरेक्टली कनेक्ट होता ऑडियन्सेसची. म्हणजे काही वेळेला असं होतं की कनेक्ट होत पण नाही तुम्ही. तोही एक अनुभव असतोच की एव्हरी टाइम तुम्हाला जे वाटतं की माझा आवाज चालेलच आज, किंवा ह्या गाण्याला वन्स मोर येईलच, नॉट नेसेसरी. सो ती पण एक लर्निंग प्रोसेस आहे सगळी, की बाबा हे तुमच्या हातात नाहीये. तिथे जाऊन तुम्ही एक समर्पण भावाने जर का बसलात ना ऑन स्टेज, तर आय थिंक सगळं त्याच्याच हातात आहे की तुम्ही कसं गाऊ शकणार आहात किंवा काय होणार आहे इज नॉट इन युअर हँड्स. पण जी मेहनत तुम्ही घेता, आय थिंक दॅट इव्हेंच्युअली रिफ्लेक्ट्स. पण खूप वेळा असं होतं की आपण ठरवतो की आज लाईव्ह मध्ये हे अशा पद्धतीने गायचंय आणि ऐनवेळी खूप बदल होतात. हे ऐनवेळी तुझ्या बाबतीत कसे कुठे बदल झाले आहेत का, आणि तू कशा पद्धतीने त्या टॅकल केलंयस? अनेक वेळा होतात. म्हणजे ठरवलंय की बाबा इथे रिपिटेशन्स आहेत, सपोज म्युझिशियन्सनं सांगितलं ही लाईन 2दा घेणार आहे, पण आयत्या काहीतरी वेगळं सुचलं की नाहीच म्हणली ते 2दा आणि चौथीच जागा काहीतरी घेतली, असं होऊच शकतं. पण ती मजा आहे त्यातली. ते जे एक इम्प्रोव्हायझेशन असतं स्टेजवरचं, मग ती केमिस्ट्री विथ द म्युझिशियन्स, ती टीम बरोबर, इट्स अ टीम वर्क राईट. ऍक्च्युली की तुझ्या एकटीचं नाही येतो परफॉर्मन्स, इट्स अ टीम वर्क. त्यामुळे मजा येते बुवा. आणि मग ते लोकांना पण ते नॅचरल जर का वाटलं ना, तर त्यांनाही ते अपिलिंग वाटतं. म्हणजे आर्टिफिशियली काही करायला जाण्यापेक्षा जस्ट बी युअर सेल्फ आणि इट विल क्लिक. मला ना या गाण्यांबद्दल एक प्रश्न हल्ली फार मला स्वतःला पडतो की जुनी गाणी खूप छान लक्षात राहिली आहेत आजपर्यंत बरेच, पण तीच हल्लीची लेटेस्ट येत आहेत, कुठल्याही भाषेतली असू दे, ती फारशी लक्षात नाही राहत. तर तुमचे याबद्दल काही अनुभव आहेत का, जुन्या गाण्यांबद्दलचे आणि आत्ता नवीन येणाऱ्या गाण्यांबद्दलचे, किंवा त्याचे होणारे रिमिक्स याबद्दलही? मी अगदी खरं सांगू का, हे थोडं कॉन्ट्रोवर्शियल वाटू शकेल, पण मला नाही राहत लक्षात जुनी गाणी. हा माझा एक कहाणी में ट्विस्ट ऍक्च्युली माझा हा पर्सनल हे असू शकतो, पण सॉरी. म्हणजे असं नाही की मला आवडत नाही, मला खूप आवडतात. आणि न आवडण्यासारखं काही नाहीच आहे, कारण मी आयुष्यभर आईचे कार्यक्रम ऐकत आली आहे, त्यामुळे माझं खूप क्लोज असोसिएशन पण आहे त्याच्याशी.
पण हे जे आपण खूप आता तर आम्ही तर खूप प्रोग्राम्स करतो, जुन्या गाण्यांचे पण करतो, नवीन पण करतो, सगळेच करतो. हे जे आपण स्टेटमेंट धरून ठेवलंय ना की जुन्या गाण्यांमध्ये खूप मेलोडी होती आणि ते कसं आपल्याला खूप अपील व्हायचं खूप, कारण तुम्ही वर्षानुवर्ष तेच ऐकताय. खरंय. म्हणून तुम्हाला एक फेमिलियारिटी आहे त्याच्याशी, तुमचं काहीतरी आपलं वाटण्यासारखं एक हे आहे. तुम्ही नवीन गाणी किती ऐकता, तुम्ही चान्सच दिला नाहीये. यू हॅव नॉट गिव्हन युअर सेल्फ दी अपॉर्च्युनिटी टू एक्सप्लोर. म्हणजे माझ्या आईला मी सतत नवीन काहीतरी ऐकवत असते की हे ऐक, हे छान आहे, हे ऐक, हे छान आहे. त्यामुळे माझी आई कधीच असं म्हणत नाही की अरे नवीन गाणी अशीच आहेत तशीच आहेत, कारण तुम्ही ऐकलं नाहीत तर तुम्हाला कळणारच नाही. आत्ता अनेक लोक आहेत नवीन जे खूप सुंदर काम करतायत, खूप चांगलं काम करतायत, पण आत्ता प्रॉब्लेम असा झालाय की एवढी गर्दी आहे आजूबाजूला की तुम्हाला स्टँड होण्यासाठी प्रचंड कष्ट मेहनत करायला लागते जस्ट टू बी सीन. जुन्या गाण्यांचा काय म्हणूया त्यांना फायदा असा होता की तेवढंच होतं तेव्हा. रेडिओ, टीव्ही खूप उशिरा आला. रेडिओ हे एकमेव माध्यम होतं की जिथे तुम्हाला गाणी ऐकता यायची, त्यामुळे तेच 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 तुम्ही सतत तेच ऐकत आलाय. आत्ता नवीन गाणी ऐकण्यासाठी ह्या लोकांना एकतर माहिती पण नाही की ती कुठे ऐकायची, कारण एवढे प्लॅटफॉर्म्स येतात, भरपूर आहेत. त्यामुळे काय ऐकायचं, काय कुठे शोधायचं हे पण थोडं अवघड आहे. पण आय थिंक आपण त्याला चान्सच नाही दिलेला. आपण खूप पटकन रिडिक्यूल करून टाकतो की अरे हे काय, पण तसं नाहीये. आणि ओव्हर द पिरियड आय थिंक सगळ्यांचाच म्हणजे सगळ्याच जनरेशनचा अटेन्शन स्पॅनच कमी होत चाललाय. त्यामुळे ते पहिली 2च लाईन्स मे बी ऐकल्या जातात आणि मग त्याच्यावरती जज केलं जातं की नाही यार ह्याच्यात काही मजा नाही. ऍब्सोल्युटली. आणि मग ते वी आर मिसिंग आउट. कारण इतकी छान छान गोड गोड गाणी आत्ता पण आहेत. फॉर एक्झाम्पलच आपण म्हणलं तर संवारलू सारखं गाणं आहे किंवा मोह मोह के धागे सारखं गाणं आहे, ही आत्ताचीच गाणी आहेत. किंवा फॉर दॅट मॅटर अधीर मन झाले पण खूप आहेत, खूप गाणी आहेत. मला वेड लागले प्रेमाचे, किती गोड गोड गाणी आहेत ही. तर तुम्ही त्याला रिपीट व्हॅल्यू ठेवली तर डेफिनेटली ती पण तुमच्या डोक्यात बसतीलच. अनफॉर्च्युनेटली आपलं दुर्दैव असं आहे की बॉम्बार्डिंग अशा गाण्यांचं होतंय जी खरंच एवढी काही ग्रेट नाहीत. फॉर दॅट मॅटर हनी सिंग कशामुळे एवढा मोठा झाला, कारण त्यांनी हॅमर केली आहेत गाणी आणि असे लिरिक्स आहेत ना की जे लक्षात राहायलाच पाहिजे. कारण ब्लू हे पाणी 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 पाणी, हे पाणी लक्षात ठेवणं एवढं अवघड नाहीच आहे ना. मग ते माझ्या राहतच आहे लक्षात. लुंगी डान्स सततच वाचतंय ना. एक्झॅक्टली. हे मी 10 वेळा म्हटलं लुंगी डान्स तर राहीलच ना लक्षात, का नाही राहणार. सो आपल्याकडे चुकीच्या गोष्टी प्रोजेक्ट होत आहेत. ज्या गोष्टी प्रोजेक्ट व्हायला पाहिजेत त्याला मार्केट व्हॅल्यू नाही असं म्हणून त्या होत नाहीयेत. कारण आजकाल रिदमवाली गाणी म्हणजे छान आणि मग तीच प्रोजेक्ट होतात आणि मग असं एक सर्वसाधारण असं एक आपला समज आहे की मग आता ही वाईट हे जनरेशन हेच ऐकतंय. तर तसं नाहीये. मला असं वाटतं यू शुड गिव्ह युअर सेल्फ अ चान्स की तुम्ही वेगळं काहीतरी ऐका, थोडं एक्सप्लोअर करा. तर खूप छान छान गाणी, साऊथला खूप छान छान गाणी होत आहेत. साऊथचे खूप वेगवेगळे संगीतकार आहेत जे खूप छान छान गाणी करतायत. आपल्याकडे खूप लोक खूप नवीन नवीन संगीतकार खूप छान छान गोष्टी करतायत, तर ते ऐका. त्याला एक खरंच काहीतरी आपण म्हणू शकतो की त्याला सुद्धा एक नवीन जागा मिळाली पाहिजे आणि त्यासाठी तुम्ही तुमच्या मनात जागा निर्माण केली पाहिजे. नक्कीच. रश्मी, तुझं काय मत आहे याच्याबद्दल? सेम म्हणजे अंजली त्याचा अनुभव ऑफकोर्स खूप जास्त आहे माझ्यापेक्षा. पण येस, म्हणजे नवीन ते एक टाईपकास्ट जे केलं गेलेलं आहे की जुनं ते सोनं ऑफकोर्स आहे आणि इट विल स्टे फॉर एव्हर. पण नवीनला पण एक चान्स दिला पाहिजे. जसं हा सोबतीचा करार पण हा एक त्यातलाच एक पार्ट आहे
की नवीन काहीतरी करून बघण्याचा प्रयोग आहे, राईट? हा, आणि तो समहाऊ अपील झाला लोकांना. हो. म्हणजे असं नाही की लोक ते रिसीव्ह करत नाहीयेत. तुम्ही जर का तेवढ्या कन्व्हिक्शनने ते देऊ शकलात, पोहोचवू शकलात, तर आय थिंक लोक ते पण अप्रिशिएट मला असं करतील. वाटतं आता तो थोडा शिफ्ट होतोय. कारण मी असं म्हणेन माझ्या जनरेशन पासून पुढे नवीन ऐकण्याची थोडी, म्हणजे 90sची गाणी आली किंवा त्याच्या पुढे आलं थोडं, तर आता ते हळूहळू हळूहळू थोडं चेंज होत जात. म्हणजे आम्ही जेव्हा सुरुवात केली नवीन गाण्यांच्या प्रोग्राम्सची, साधारण मी हे सांगतेय 95-96ची गोष्ट, तेव्हा अजिबात माइंडसेट नव्हता नवीन ऐकण्याचा, अजिबातच नव्हता. इट वॉज अ बिग स्ट्रगल की तुम्ही नवीन काहीतरी तुम्हाला पोचवायचं आणि लोक रिसीव्ह करतायत. आता ते थोडं थोडं चेंज होत जात आहे विथ प्रोग्राम्स लाईक आयुष्यावर बोलू काही, जिथून ते ज्याची सुरुवात झाली नवीन कशाची तरी. मग आता सोबतीचा करार आहे, त्यांनी पण ते एस्टॅब्लिश केलंय की पूर्ण नवीन कविता, नवीन गाणी, आणि हाच फॉर्मॅट पुढे नेतायत ही लोक. किंवा इव्हन फोक आख्यान, एक्झॅक्टली, हो, सगळं नवीन आहे. हे सगळे आता नवीन काहीतरी करण्याचं एक हे घेऊन आलेत. त्यामुळे आता चेंज होत आहे आणि आता ते फिंगर्स क्रॉस्ड तो बदल आपल्याला दिसेल. अगदी नवीन रिसीव्ह करण्याचा माइंडसेट, हा बदल आपल्याला दिसेल आता. तो रिसीव्ह केला तरच पुढे आपण नवीन काहीतरी बदल करू शकतो आणि नवीन आपल्यालाही ऐकायला मिळेल. आपण म्हणतो ना की त्या तोतोचपणामध्ये आपल्याला अडकायचं नाहीये, तिथून आपल्याला बाहेर पडण्याचा कदाचित हा एक वे असूच शकतोय. संगीत हे खरं मला वाटतं खूप मोठं असं विश्व आहे, त्याच्याबद्दल आपण जितकं बोलू तेवढं कमी आहे. भरपूर गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. पण आता सगळ्या ठिकाणी एक गोष्ट येते, म्हणजे ते संगीत असू दे, IT असू दे, काही असू दे, ती म्हणजे AI. तर मला ही ना काही गोष्टींमुळे AI ही भीतीदायक वाटतं. कारण मी एक मध्यंतरी एक असं गाणं ऐकलं की जे पूर्वीच्या प्रसिद्ध जे गायक होते त्यांच्या आवाजात त्यांनी ते आता रेकॉर्ड केलेले. बऱ्याच गोष्टी झालेल्या आहेत. AI आणि संगीत याबद्दल तुमचं काय मत आहे? पण आय थिंक AI कॅनॉट रिप्लेस ओरिजिनॅलिटी ना. जे तुमच्या एखादी जागा जर का तुला सुचली आहे, पण मग तिथे काय होतं, तिथे महत्व होतं लाईव्ह शोजचं. हा, पण रेकॉर्डिंग विश्व आय थिंक हो, विल गेट वाईप्ड आउट इन सम फॉर अ टॉस. हो, असं वाटतं. हो, कारण सांगते, म्हणजे हे मी एक्सपिरियन्सनी सांगतेय. आमचा एक मित्र आहे, त्याचा रेकॉर्डिंग स्टुडिओ आहे. त्याच्या स्टुडिओमध्ये त्यांनी आता AI कडनं लिरिक्स केले. चाल AI ने लिरिक्स लिहिले, चाल लावली, गाण्याची अरेंजमेंट केली. फक्त सिंगर लाईव्ह होता, बाकी काहीच लाईव्ह नव्हतं. द एंटायर सॉन्ग वॉज डन बाय AI आणि त्याच्यानंतर पुढे व्हिडिओ सुद्धा AI ने केला. त्यामुळे गायक सोडला तर त्या गाण्यात काहीच आपण केलेलं नाही. म्हणजे आता असं आहे की तुम्ही जर अप्रोप्रिएट प्रॉम्प्ट्स देऊ शकलात AI ला, तर AI कॅन डू वंडर्स फॉर यू. आत्ता इंडस्ट्रीमध्ये डॉक्युमेंटरीच्या स्क्रिप्ट्स ह्या लिहून 2-3 भाषांमध्ये त्याचं ट्रान्सलेशन होऊन त्याचं म्हणजे काय म्हणतो आपण, एक्झिक्यूट कसं करा, हा सगळं येतं, इनपुट्स. पण हे खूप भीतीदायक आहे, हे भीतीदायक ओरिजिनॅलिटीच जाणार आहे. त्यामुळे आता इट ऑल डिपेंड्स की तुमच्याकडे इतकं काहीतरी स्किल असायला पाहिजे. खरंच की मी स्टेजवर बसले तर फक्त मीच करू शकते, माझ्यासारखं कोणीच नाही करू शकत, तरच सर्वायवल आहे. अवघड होत चाललंय. त्यामुळे लाईव्ह शोजला मरण नाहीये. लाईव्ह शोज हे टिकतील, लाईव्ह एंटरटेनमेंट. पण अदरवाईज एव्हरीबडी हॅज अ चॉईस. म्हणजे जसं कोविड मधलं हे झालं ना की ऑनलाईन शोज आपण पण खूप केले, फेसबुक लाईव्ह, मी पण केले ऑनलाईन शोज. पण त्याच्यात आम्हाला मजा नाही आहे, कारण समोर काहीच नाही ना, स्क्रीन कडे बघून मी गातेय, तो वाईबच नाही, वाईब नाही आहेत.
ही जसं मगाशी म्हणले की समोरनं येणाऱ्या रिस्पॉन्समुळे आपल्या परफॉर्मन्स मध्ये पण फरक पडत असतो. ऊर्जा मिळते आपल्याला त्याच्यातून. तर ते गेलं ना कुठेतरी. आणि मग लोकांसाठी काय इट इज ॲज गुड ॲज अनदर युट्यूब व्हिडिओ. करेक्ट. फार नक्कीच. फरक नाही पडत. सो लाईव्ह शोज आर द विल स्टे अँड आर द आन्सर. म्हणजे ते लोकांनी जास्तीत जास्त करावं आता असं मला वाटतंय. लाईव्ह शो खरं हा एक मोठा ऑप्शन या सगळ्या गोष्टींवर म्हणता येईल. पण तरी कुठेतरी असं वाटतं का की AI भावना प्रधान तर होऊ शकत नाही, तेवढ्या भावना तर तुमच्यामध्ये आणू शकत नाही गाताना. यू नेव्हर नो. पण तेवढ्या भावना उरल्यात का लोकांना? हा नाही, आणि यू नेव्हर नो, अजून काही वर्षात सगळं करू शकेल AI. मलाही इमॅजिन करू नये म्हणजे भीती जेवढं वाटते काही आपल्याला वेळेस. वाटतंय ना आता, तर तेवढं ते भीतीदायक आहे. आणि मला असं वाटतं की सगळ्यांनीच आपण थोडा त्याचा विचार करूनच उपयोग करायला हवाय. आता आपल्याला ते खूप मस्त वाटतंय की नवीन अरे, आहे. हा, म्हणजे मी परवा कोणाला तरी असं म्हटलं की मी नाही वापरत ChatGPT, कारण आता कोणालाही काही विचारलं तरी उत्तर ChatGPT आहे. अगं ChatGPT वर टाक. अरे म्हणलं पण नाही, मला बुद्धी नाहीये का? एक्झॅक्टली. मी करीन ना विचार, मला शोधू देत ना उत्तर. नाही, काय खायला पाहिजे, कॅलरीज माझी मुलगी करते. अनन्या मला म्हणली हो मी ते सगळं लिहून घेते, मग मी ChatGPT वर टाकते, मग ChatGPT टेल्स मी की आज तू खाल्लंस ते बरोबर आहे का चूक आहे. तर म्हणलं की हे किती, हे इट इज एव्हरीबडीज चॉईस. पण मला असं वाटतं की आपण इतके डिपेंडंट होत चाललोय ना ऑन टेक्नॉलॉजी. आता हा थोडासा एक विषय वेगळा होईल, पण माझी एक मैत्रीण आहे, आउट ऑफ इंडिया राहते. तिने मला एक दिवस गप्पा मारताना आम्ही असंच बोलत होतो, तिने मला सांगितलं ChatGPT इज माय बेस्ट फ्रेंड. माय आणि खरं सांगितलं. विच इज सो, कारण ChatGPT is available 24/7. That could also be आणि one इट of विल the आन्सर reasons. एनी क्वेश्चन. आणि हे खूप मला वाईट वाटतं ह्याचं, कारण आमचं बालपण खूप छान गेलंय फिरण्यात, म्हणजे टवाळक्या करण्यात. खरं तर म्हणजे छोट्या छोट्या गोष्टीत आनंद जो घेऊ म्हणजे ते दारावर येणारी कुल्फी खाणे, हे सगळं आता गेलंच आहे. आपण थोडंसं एक डायव्हर्जन मला घ्यायला आवडेल तुमच्या दोघींच्या बोलण्यातून. तुम्ही बालपणीचा विषय काढताय, तुम्ही तुमच्या बालपणीतली कुठली गोष्ट खूप जास्त एन्जॉय केली आहे आणि कुठली गोष्ट आज मिस करताय, दोघीही? तो एक केअर फ्री ॲटिट्यूड जो होता ना लहानपणी, किंवा ते मे बी आम्ही चाळीत राहायचो आणि मग ते पाईपलाईनसाठी ते खणून ठेवायचे, मग त्याच्यात त्या खड्ड्यात उड्या मारून पळायचं. किंवा तू म्हणलीस तसं ते दारावरती येणारे कुल्फीवाले काका, किंवा ते चण्या मन्या बोर. अरे ते इतक्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत ना की मे बी वी आर व्हॉट वी आर टुडे बिकॉज ऑफ दॅट ॲज अ पर्सन. ऍब्सोल्युटली. आपल्यातला तो एक मे बी तो एक इनोसन्स अजूनही जो टिकून आहे मे बी. हो, खरंय खरंय. तो ह्या जनरेशन मध्ये आत्ताही नाही वाटत मला. की खरंच दुसरी तिसरीतली मुलं एवढी मच्युअर वागतात ना की असं वाटतं की अरे तुम्ही बालपण खूप पटकन संपतं, हरवतं म्हणजे ते सुरूच होत नाही, कारण हातात फोनच असतो, त्यामुळे ते खूप जास्त संपतच. एक्सपोजर आहे खूप सगळ्या अख्ख्या जगाला. जॉईंट फॅमिलीमध्ये वाढलेली, आम्ही 11 लोक होतो घरात. वाव. त्यामुळे मला सतत लोकांमध्ये राहायला आवडतं, शेअरिंग खूप वाढतं. आम्ही 5 मुलं होतो घरात, मी, माझी बहीण आणि माझी 3 चुलत भावंड. त्यामुळे आजी, पणजी, आमचा कुत्रा असे सगळे. त्यामुळे खूप मजा, त्यामुळे आमचं घर सतत भरलेलं असायचं. आणि माझी आजी अतिशय उत्साही होती, त्यामुळे आमच्याकडे सतत पाहुणे असायचे. म्हणजे पुण्याबाहेरनं कोणी आलं की मराठ्यांच्या घरातच राहायचं, असं एक नियमच होता. त्यामुळे सतत आमच्याकडे पाहुणे असायचे, सतत जेवणं, सतत काहीतरी सतत चालू असायचं. त्यामुळे मला खूप त्यामुळे ती नाती पण टिकली आहे ना. आणि त्याचं महत्त्व माहितीये की लोक तुमच्याकडे येण्याचं काहीतरी महत्त्व असतं. तुमच्या आजूबाजूला एवढी लोक प्रेमाने तुमच्याकडे येत आहेत आणि ते प्रेम तुम्ही टिकवलंय अजूनही. त्यामुळे माझ्या आजीनी, आईनी खूप माणसं जोडून ठेवलीत आणि त्याचं महत्त्व आत्ताच्या मुलांना कळणार नाही की त्याचं काय महत्त्व आहे. एवढी माणसं आजूबाजूला असणं, किंवा हल्ली आता सिस्टीम.
दुसऱ्या गावी सपोज बाहेर गावी गेलो आपण आणि त्या गावात आपले नातेवाईक जरी असतील तरी मुलं प्रेफर की नाही आपण हॉटेलमध्ये हॉटेलमध्ये राहू, त्यांच्या घरी नको राहायला. करेक्ट. हा एक माइंडसेटच वेगळा माइंडसेट आहे. आणि मला होतंच. माझी स्पेस हवी आहे, हो नको त्यांच्याकडे, Absolutely त्यांना correct. बॉदरेशन नको. पण हा थॉट तेव्हा नव्हताच की कोणाला तरी आपण बॉदर करू किंवा कोणी हो, आपल्याकडे हो. आल्यामुळे आपण बॉदर होऊ. परवा हा आम्ही विषयच चर्चा नव्हता. करत होतो, रंगपंचमी झाली काही दिवसांपूर्वी, तर आम्ही रंगपंचमीची तयारी हा एक मोठा सोहळा असायचा की ते पिचकारी नवीन आणणे, मग ते फुगे भरून फुगे ठेवणे. भरून आदल्या दिवशी वगैरे, ह्या सगळ्या म्हणजे हे जे काय कसं प्रेपरेशन असायचं ना, माहोल त्याचा, तर हे आता नसतं. आणि त्यात केवढी मजा खूप होती, मजा होती. केवढं मजा भारी, होती. म्हणजे छोट्या- आजही छोट्या आठवून ते गोष्टींमध्ये. भारी हो. वाटतं किती. किंवा ते खेळ जे सगळे होते ना, जोड साखळी, हा. किंवा आम्ही ना एक लोण्याचा गोळा ना असा खेळ खेळायचो. लोण्याचा गोळा कोणी पळविला असं काहीतरी हो. होतं का? हा, मी ऐकलं. तर तो खेळ तो खेळ काय होता की एकाने ज्याच्यावर राज्य असेल त्यांनी झाडाकडे तोंड करून उभं राहायचं आणि मागे सगळ्यांनी तो एक लोण्याचा गोळा ठेवायचा तिथे आणि तो घेऊन जाणं, हे दॅट वॉज द हे. आणि मग मी काहीतरी 10 पर्यंत आकडे म्हणायचे आणि वळायचं. तर वळल्यावर सगळ्यांनी स्टॅच्यू मध्ये उभं राहायचं जिथपर्यंत ते पोचले असतील तिथपर्यंत. आणि मग मी त्यांना हसवण्याचा प्रयत्न करायचा. तर ते हल्ले तर ते आउट. तर तो काही गेम्स होते म्हणजे आता असं वाटतं की, पण ते एवढे तेव्हा एन्जॉय केले. तर हे खूप तेव्हा, कारण दुसरं नव्हतं दुसरं काही करायला. नव्हतं, खरंच नव्हतं. खेळणे आणि अभ्यास करणे आणि झोपणे, बस या पलीकडे काहीच नव्हतं. आणि घरचं खाणं, त्यामुळे हो, हे फार होतं. हॉटेलिंग हॉटेलिंग म्हणजे privilege वन्स इन अ अगदीच. ब्लू मून, म्हणजे तो पण एक वाव, असा आम्ही आज वा. हॉटेलमध्ये जाणार आहे. असंच आणि हेच होतं, आम्ही literally. हॉटेलमध्ये जाणार किंवा आहे. एक कॅडबरी अख्खी खाऊ हो. शकणे. आम्ही तर जॉईंट फॅमिली होतो त्यामुळे सगळंच शेअर व्हायचं, जे काय घरात येईल ते सगळ्यांचे वाटे व्हायचे. त्यामुळे मी खूप उशिरा, म्हणजे 11वी-12वीत असताना पहिली डेअरी मिल्क अख्खी एकटीने खाल्ली, तर मला असं वाटलं जग वाव. जिंकलं. अख्खं चॉकलेट एकटीला खाता आलं आपल्याला. किती इनोसन्स आहे, पण किती खरंय. इनोसंट असणारीच गोष्ट आहे की एक कॅडबरी मध्ये पण Exactly. आनंद मिळालाय त्याच्यामध्ये. आणि ना मला असं वाटतं समाधान होतं त्या आयुष्यात, व्हेरी सॅटिस्फाईड. ट्रू. ते आत्ताची मुलं नाही आहेत अजिबात. हे कुठेतरी मिसिंग त्यांना आउट सतत आहे. काहीतरी नवीन कुठेतरी आपली ही चूक आहेच आहे, म्हणजे हे सगळं आपण चूकपेक्षा काय आहे ना, काळ की- बदललाय. म्हणजे गरज आता आहे. इट इज इनएव्हिटेबल ना. तू लांबच नाही ठेवू शकत मुलांना, कसं, इट इज नॉट पॉसिबल. म्हणजे मला वाटतं का सगळ्याच गोष्टींमध्ये बदललाय, म्हणजे अगदी आपल्या डे टू डे लाईफमध्ये तर बदललेलं आहे आणि म्युझिक म्हणजे या इंडस्ट्रीमध्ये पण बदललेलं आहे. तर म्युझिक इंडस्ट्रीमध्ये हा जो बदलता काय आहे, संगीतात झालेला बदल आहे, याबद्दल तुम्ही दोघी काय सांगाल? पूर्वीचं जे होतं संगीत, आत्ताचं जे आहे संगीत, या दोन्ही पद्धतींबद्दल, शिकण्याच्या पद्धती, शिकवण्याच्या पद्धती, गाण्यांच्या पद्धती, ओव्हरऑलच असणारा हा मोठा चेंज. माझ्या तर घरातच हा चेंज आहे, त्यामुळे मी फर्स्ट हँड ते अनुभवते आता. ऐकण्याचे पॅटर्न्स खूप बदलले, कारण अवेलेबल आहे खूप संगीत आजूबाजूला, जे ते ऐकू शकतायत. वेस्टर्न खूप ऐकतात. माझी मुलगी तर एकदम टेलर स्विफ्ट मेजर स्विफ्टी फॅन आहे एकदम. शुभंकर तर गातोच आहे स्वतः आत्ता, त्यामुळे त्याचे चॉईसेस, त्याला जे ऐकायला आवडतं, गायला आवडतं, हे थोडं वेस्टर्नकडे जाणारं जास्त आहे इंडियनपेक्षा. इंडियन पण आवडतं त्याला, पण एक्सप्रेशन त्याचं जे आहे ते जास्त वेस्टर्नकडे जाणारं आहे. त्यामुळे बदल तर नक्कीच झालाय. त्यातला चांगला भाग असा आहे की आत्ताची मुलं खूप ऐकतात, कारण मी म्हणलं तसं सतत काहीतरी कानावर पडत असतं. इवन इफ देअर रील्स जरी बघत असले तरी आता असं झालंय की जुनी गाणी आपल्याला रील्समधनंच जास्त ऐकू येत आहेत, त्यामुळे ती पण त्यांना माहिती आहेत, आत्ताची गाणी पण माहिती आहेत. मला वाटतं तुमच्याकडे 3 जनरेशन वाईज हा बदल झालेला आहे, म्हणजे आधी अनुराधाताई, त्यानंतर तुझा बदल आणि आता मुलांचा. हो, तर ह्या तिघांच्या जनरेशन मध्ये म्हणजे ड्रास्टिक चेंज हा. खरं सांगू का, आई आणि मी
हा फरक एवढा नाहीये जेवढा मी आणि माझी मुलं हा फरक आहे. बर. तो खूप ट्रिमेंडस आहे. म्हणजे गेल्या एक 20-25 वर्षातला बदल हा खूप वास्ट आहे, खूपच वास्ट आहे. आईच्या जनरेशन मधली गाणी आणि माझ्या जनरेशन मधली गाणी याच्यात फार फरक नाहीये. साधारण फॉर्मॅट सेमच होता. आम्ही थोडं अजून काय म्हणू आपण, लोकांना अपील होईल असं म्युझिककडे जास्त कल व्हायला लागला होता. थोडं क्लासीकडनं थोडंसं मासीकडे येण्याचा एक प्रयत्न होता. पण अगदी एकदम ड्रास्टिकच काहीतरी बदललं असं नाही झालं. माझ्यात आणि मुलांमध्ये हा चेंज खूप मोठा आहे, कारण आता वेस्टर्न इन्फ्लुएन्सेस खूप वाढले. म्हणजे मी पण इंग्लिश ऐकायला लागले खूप उशिरा. शाळेत मी कॉन्व्हेंटमध्ये होते, त्यामुळे ऑब्व्हियसली मला शाळेतनं वेस्टर्न क्लासिकल आणि हे सगळं शिकायला मिळालं. मी क्वायरमध्ये गायचे शाळेत, किंवा ह्या सगळ्या गोष्टी मला शाळेमुळे शिकायला मिळाल्या. पण त्या कम्पॅरिझनमध्ये माझ्या बहिणी काही होत्या किंवा माझ्या कॉलनीतल्या मैत्रिणी होत्या ज्या मराठी मीडियममध्ये शिकलेल्या आहेत, त्यांचं एक्सपोजर तेवढंही नव्हतं. त्यामुळे आमचं जनरेशन आणि आईचं जनरेशन हे फार फरक नव्हता. मी आणि माझ्या मुलांमध्ये खूप फरक आहे. त्यामुळे आत्ताचं, आणि फॉर दॅट मॅटर त्यांच्यासाठी तर अजून जास्त, ज्यांची मुलं अजून लहान आहेत. माझी मुलं आता मोठी झाली, आता दे आर ऑन देअर ओन. पण फॉर देम पेरेंटिंग इज रिअली अ चॅलेंज. आरुष आता 4थीत जाईल, त्यांच्याकडे क्लॅरिटी खूप आहे. कशामुळे मला माहिती नाही, पण आहे, खरंच आहे. त्यांचं ठरलेलं आहे की हे मी नाही करणार आहे. मग तो आता ऐकतो मी जे काय गाते ते, किंवा त्याला आवडतंही गायला, त्याचं तो गातही असतो. पण त्याला काही म्हणलं ना की आरुष गा ना एकदा, एखाद्या कार्यक्रमात तू येऊन म्हण ना एक गाणं, नाही म्हणणार मी. म्हणजे असं तर मी कधी म्हणूही शकले नसते माझ्या आईला की मी म्हणणार नाही, नॉट अलाउड. मी क्लॅरिटीचा विषय काढला तर अनन्या खूप लहान होती ना, तेव्हा काहीतरी लग्नावरनं काच काहीतरी विषय निघाला, तर मला म्हणली की आय वॉन्ट अ रिच हजबंड. वय वर्ष काहीतरी 7-8 वगैरे असेल. म्हणलं का, तू काय करणार नाहीस का? म्हणजे नाही मी करणार ना. मी म्हणजे माझे पैसे मी कमावणार. मग म्हणलं तुला कशाला पाहिजे रिच हजबंड मग? तर म्हणली हे बघ कसं होतं, आत्ता आपण दुकानात जातो, मग तू विचार करतेस की हे आपल्याला अफोर्ड करता येतंय का नाही, मग आत्ता घेऊ शकतो का नाही, मग देन वी थिंक की आपण घ्यायचं का नाही. तर म्हणजे असं माझं होता कामा नये. तिथे मला एज ऑफ 7. सो ह्या जनरेशन मध्ये क्लॅरिटी म्हणजे तेव्हापासून जी ती आहे ना, दे आर व्हेरी क्लिअर. तसं तिचं खूपच क्लिअर होतं की मला गाणं करायचं नाहीये. ती कधी 6वी-7वी पासून क्रिकेट खेळायला लागली, तर शी इज अ क्रिकेटर, ती क्रिकेट खेळते. त्यामुळे आम्ही सगळे जरी गाण्यातले होतो तरी शी वॉज व्हेरी फर्म की मला गायचं, मला आवडत नाही, मी गाणार नाही. ते शिकणं वगैरे तर खूप, मी गाणार नाही, मला गायचं नाहीये. त्यामुळे शी वॉज व्हेरी क्लिअर की तिला काय करायचं. त्यामुळे क्लॅरिटी ह्या जनरेशन, आपण त्या मनाने खूप आवडत होतो असं मला अजूनही आहोत. अजूनही आहोत की आई नाही म्हणली ना की नाही करायचं. खरं की इथे 7 वाजता घरी म्हणजे घरी, मग त्याच्यावर का कशाला हे डिबेट प्रश्न नाही विचारायचा, प्रश्न नाहीये. आता म्हणजे का नीच सुरुवात होते की का नाही करायचं, काय होईल केलं तर. म्हणजे आजही कार्यक्रमानंतर जर का 10:30 वगैरे वाजले असतील ना, तर मला असं वाटतं की नको आपण घरी जाऊया. आता मी 35 आहे, म्हणजे आय एम नॉट आन्सरेबल टू एनीबडी खरं तर, की मी 10:30 ऐवजी 11:30 जरी पोहोचले. इनग्रेन्ड आहे आपल्या डोक्यात असतं. उगाच असतो एक गिल्ट यायला लागतो की नको उशीर झालाय, आपण आता घरीच असलं पाहिजे आपण आता. पण रश्मी, मला तुला खरंच हा प्रश्न विचारायला आवडेल, कारण तू जे आता वयाचा तो उल्लेख केलेलाच आहे. खूप जण आहेत की जे तुझ्यासारखे ह्याच वयात आहेत, ह्याच फेज मध्ये आहेत, आणि पेरेंटिंग हे त्यांच्यासमोर जेन्युअनली मोठं चॅलेंज आहे. अशांना तू काय सांगशील? म्हणजे आपल्या आजच्या विषयांपेक्षा खरं तर हा खूप वेगळा विषय आहे, पण खरंच तुझ्याकडून ऐकायला आवडेल, कारण तू एका बाजूला तुझा बिझनेस करतेस, एका बाजूला रियाज आहे,
आणि दुसऱ्या बाजूला तू आई पण आहेस. हे सगळं करत असताना या जनरेशनचं पेरेंटिंग ज्यांची मुलं कोविडमध्ये वाढली आहेत हो ते जरा ना अवघड आहे असं मला वाटतं. मध्यंतरी आम्ही मुक्ता चैतन्य यांचं पॉडकास्ट घेतलं, त्याच्यात ते म्हणाल्या की आपण सगळ्या जेनझी लोकांना नावं ठेवतो, पण त्यांच्या वयात जाऊन बघा की त्यांनी किती वर्ष कोविडमध्ये काढलंय. शिवाय लहान मुलांना कोविडमध्ये आपण घराबाहेर जाऊ नका कारण भीती होती. मग ते मूल 1.5 वर्ष घरात बसलंय, मग त्याची मेंटॅलिटी बदलणार नाही का? मग त्यांच्या आईवडिलांची मेंटॅलिटी बदलणार नाही का? हा पॉझिटिव्ह ऍस्पेक्ट आपण कधी म्हणजे त्या वेने जातच नाही. तुझं याच्याबद्दल काय मत आहे? तू कशा पद्धतीने हे पेरेंटिंग हँडल करतेस? ऍक्च्युली प्रत्येकाचा अनुभव हा वेगळा वेगळा आहे. अगदी, प्रत्येक अगदी मूल बरोबर आहे. वेगळं आहे, त्यामुळे प्रत्येक आई वडील त्याला कसं फॉस्टर करतात हे वेगळं आहे. पण अनेक माझे मित्रमैत्रिणी असे आहेत की ज्यांना आता मुलंच नको आहेत. म्हणजे की नको बाबा, डबल इन्कम नो किड्स. असं काहीतरी ते एक वेगळं जग आहे. की नकोच ती रिस्पॉन्सिबिलिटीच नको, आपण आपलं जगू, सेल्फ सेंटर्ड म्हणा किंवा व्हॉट एव्हर. पण ती क्लॅरिटी आता त्यांच्याकडे पण आलेली आहे. पण मुलं वाढवणं इज अन आर्टच. म्हणजे ती एक सर्कसच आहे जी एव्हरी जनरेशन फेस करते, की आई वडिलांशी पण ते एक बॅलन्स मेंटेन करायचं आहे, त्यांना पण दुखवायचं नाहीये आणि तरीही मुलांना पण नीट वाढवायचं आहे. कारण की इन्फ्लुएन्सेस खूप असतात की अगं नाही तू हे असं कर, तू हे तुला कळत नाहीये असं सांगणारे सारखेच असतात. मग तो एक मध्य साधणं की नाही आई तू जरा थांब, मला आता माझ्या पद्धतीने डील करू दे, ते एक सर्कस आहे ती सगळी. ती प्रत्येकाने आपापली निभवावी बाबा. तुझा या सर्कसचा अनुभव कसा आहे? पण माझी सर्कस चांगलीच आहे. ऍक्च्युली लॉकडाऊन मध्ये मी सूर नवा ध्यास नवामध्ये पार्टिसिपेट केलं होतं, त्यामुळे ते लॉकडाऊन माझ्यासाठी तर खूपच हॅपनिंग होतं. म्हणजे आम्ही असे घरात नाही राहिलो, आम्ही खूप ट्रॅव्हल केलं, वेगवेगळ्या सिटीजमध्ये शूट झालं, त्यामुळे आम्ही आणि मी सगळीकडे आरुषला घेऊन जात होते कारण तो 3च वर्षाचा होता आणि त्याला इथे ठेवून एव्हरीवेअर. मुंबईत आम्ही महिनाभर राहिलो, एअरबीएनबी, मग तिथून आम्ही गोव्याला शिफ्ट झालं आमचं शेड्यूल, मग तिथे एअरबीएनबी, तिकडून बडोदा एअरबीएनबी. सो इट वॉज आय वेंट इन अ पॅकेज जिथे कुठे गेले मी. सो मी, आरुष, चॅलेंज ऍक्च्युअली. हो, अनय आणि आयदर माझे आई बाबा किंवा त्याचे आई बाबा, कारण दोन्ही सेट ऑफ पेरेंट्स आर रिटायर्ड, त्यामुळे त्यांना वेळ होता आणि त्या काळात कोणालाच काही करू शकत नव्हतं कोणी, त्यामुळे असे आम्ही सगळीकडे पॅकेजमध्ये हिंडलो आणि त्यामुळे तो पिरियड छान होता. म्हणजे त्याच्यासाठी पण असं की त्याला अगदी घरातच बसून राहायला लागलं वगैरे असं काही नाही झालं. पण नंतर आता तो शाळेत जायला लागलाय, तर ते वेगळे त्याचे मित्र, त्यांचे इन्फ्लुएन्सेस, ग्राउंडवर जातो, तिथून काहीतरी वेगळं शिकून येतो. म्हणजे ते मित्र आपण चूज नाही करू शकत ना, आणि ते त्यांचे ते चूज करतात आणि मग ते त्यांचे काही मतं बनवतात. मग त्याला आपण अलाइंड असलं पाहिजे किंवा नसलं पाहिजे. मग हाऊ डू यू टॅकल दॅट? हे सगळं एक ह्याच्यात मला एकच गोष्ट वाटते की जी रेलेव्हंट आहे सगळीकडे, की तुम्ही सतत मुलांशी तुमच्या बोलत राहिलं पाहिजे. करेक्ट. कम्युनिकेशन इज द की. करेक्ट. आणि तुम्ही जितकं जास्त कम्युनिकेट करत राहाल तितकं मुलंही तुमच्याशी कम्युनिकेट करत राहतील. मला वाटतं कम्युनिकेशन प्रत्येकच क्षेत्रात महत्वाचं आहे आणि प्रत्येक रिलेशनमध्ये महत्वाचं आहे. आणि ते कम्युनिकेशन तुमच्या दोघींमध्ये फार छान आहे, हे मला छान वाटतं की तुमच्या मैत्रीचं कम्युनिकेशन हे अफलातून आहे. आणि त्यामुळे मला आता तुम्हाला दोघींना एक रिक्वेस्ट करायची अशी की ह्या कम्युनिकेशनच्या बेसवर ताई तू एक गाणं रश्मीसाठी डेडिकेट कर आणि रश्मी तू एक गाणं ताईसाठी डेडिकेट कर. तुम्हाला आवडेल ते. मग तुम्ही त्यामध्ये एकमेकांचे स्वभाव रिफ्लेक्ट होतात तसं जरी सांगितलं तरी चालेल किंवा तुम्हाला फक्त डेडिकेट करायचं आहे असं म्हटलं तरी चालेल. ओ थांब, आता विचार करावा लागेल. ये दोस्ती हम नहीं छोडेंगे तर फॉर एव्हर. म्हणजे किंवा एकमेकींना सजेस्ट करू शकतो की तुझ्याकडनं मला काय ऐकायला आवडेल, हे पण चालेल. मला फक्त 2 वेगळी गाणी ऐकायची, त्यामुळे मी क्लिअर आहे, माझी ही क्लॅरिटी होऊ शकतं. रिक्वेस्ट ऑन डिमांड. अंजली ताई तो जो एक टोन लावते ना, फड सांभाळ तुऱ्याला,
तो एक इतका माइंड बॉगलिंग टोन आहे, तो मला भयंकर आवडतो. एव्हरी टाइम आय लुक अप टू की नाही फळ्या सांभाळायला तिला गाऊ दे. म्हणजे ते मलाही तितकंच गायला आवडतं, पण ती ते जे निभावते ना ते फार कमाल आहे. सो मला ते ताईकडून तुला ते ऐकायला हो, आवडेल. हो. आणि ताई चालेल. तुला? मला ना आत्ता आशिषने जे नवीन कंपोज केलंय बडी उलझने, ते खूप ऐकायला क्लासिकल अंगाने जातं आणि तो तिचा फॉर्टे आहे. तिचं एक्सटेम्पर तिला जे सुचतं ना काय काय, दॅट इज रिअली अमेझिंग, जे मला अजिबातच नाही जमत. मी एक्सटेम्पर गाणारी गायिकाच नाही, पण शी इज अ मास्टर ॲट दॅट आणि ती खूप सुंदर गाते ते. मला फक्त दोघींकडून ऐकायचं. तर मी दोन मस्त प्रेक्षक आहे मी अत्यंत आता. वेगळी गाणी. असंही होईल ज्याच्यात ना ऍक्च्युली स्वभाव पण रिफ्लेक्ट. मग ताई आपण तुझ्यापासूनच माझ्यापासून सुरुवात करूया. हो, हो. फड सांभाळ तुऱ्याला ग आला, फड सांभाळ तुऱ्याला ग आला, तुझ्या उसाला लागल कोल्हा ग, तुझ्या उसाला लागल कोल्हा, तुझ्या उसाला लागल कोल्हा ग, तुझ्या उसाला लागल कोल्हा. फड सांभाळ तुऱ्याला ग आला, फड सांभाळ तुऱ्याला ग आला, तुझ्या उसाला लागल कोल्हा ग, तुझ्या उसाला लागल कोल्हा, तुझ्या उसाला लागल कोल्हा ग, तुझ्या उसाला लागल कोल्हा. वा. मस्त मस्त. खूप भारी. खूपच ट्रिकी कॉम्पोजिशन आहे हे. ओके. कमाल ट्रिकी. सा ग म ध नि सा नि ध म ग म ग सा नि ध नि ग सा. बड़ी उलझने हैं इधर भी उधर भी, बड़ी उलझने हैं इधर भी उधर भी, के हर बात में है अगर भी मगर भी, बड़ी उलझने हैं इधर भी उधर भी, बड़ी उलझने हैं इधर भी उधर भी, के हर बात में है अगर भी मगर भी, बड़ी उलझने हैं बड़ी उलझने हैं. वा. वा वा. मस्त. हे गाण्याचं एक गोष्ट मला फार अवघड वाटते. म्हणजे आता तू गायलंस तर एकदम वेगळ्या बाजातलं गाणं होतं आणि हे एकदमच वेगळं आहे. हो. जेव्हा तुम्हाला स्टेजवर असं परफॉर्म करायचं असतं की एका बाजूला काहीतरी एक मस्त बाज आहे, ठसका आहे, आणि दुसऱ्या बाजूला कुठेतरी आपण एक म्हणतो की कन्फ्युजन आहे. तर जसं या गाण्यामध्ये तसं आहे. काही वेळेस विरह गीत पण असतात. तर हे वेगळे प्रकार जेव्हा तुम्ही गाता, एका मागोमागे पटकन गायचं असतात, कशा पद्धतीने तुम्ही स्वतःचा गळा तेव्हा तयार करता आणि मेंटॅलिटी सुद्धा? कारण ह्या जॉनरमधून ह्या जॉनरमध्ये जाणं ना फार अवघड आहे आणि प्रेक्षकांना त्यासोबत नेणं हे त्याहूनही अवघड आहे. तोच तर एक चॅलेंज आय थिंक लाईट म्युझिकचा, जो थोडा अंडर एस्टिमेट केला जातो. कारण क्लासिकलमध्ये तुम्हाला तो एक इनफ टाइम मिळतो, एक 30-35 मिनिटं तो राग एस्टॅब्लिश करायला, फुलवायलाच वेळ ते मिळतो वातावरण क्रिएट करायला तेवढा आणि मग वेळ ते असतो. ऑटोमॅटिकली होतं तेवढ्या ओव्हर द पिरियड ऑफ टाइम ते होतं. पण ह्याच्यात त्या 3 मिनिटात तुम्हाला ते जस्टिस करायचं आहे, तर इट्स, मला असं वाटतं, आणि हे एक्सपिरियन्सनीच येणारी गोष्ट आहे की, आणि अगदी खरं सांगायचं तर सगळ्यांनाच ते जमतं असं नाहीये. काहीच लोक तेवढी वर्सेटाईल असतात की ते जम्प्स इझिली करू शकतात. तर ते आय थिंक आम्ही दोघी करू शकतो. नाही खरंच. कारण मला इतकं शांत वाटलं ना ते एका गाण्यानंतर, म्हणजे आता तानपुरा लावल्यावर म्हणा, आणि एकदम
आपण पीस असतं त्या मोमेंटला की यार बास आता छान वाटतंय, तसं आता मला जेन्युअनली हा आता छान वाटलं आणि तेच फळं सांभाळलं मला त्याचा क्या बात आहे. तर माझा स्वतःचा तो म्हणजे स्विच एकदम लगेच झाला. तर हा प्रेक्षकांचा मला वाटतं की या रियाजाने होतो, तुमच्या रियाजाने आमचा स्विच होतो. अजून एक मला असं वाटतं की जी व्यक्ती मध्ये बोलत असते ना, निवेदक ज्याला आपण म्हणतो, त्यांच्यावर पण ते बऱ्यापैकी अवलंबून असतं की ते कसं ते ट्रान्झिशन करतायत आणि तुम्हाला त्याच्याकडे नेतायत, हे पण महत्वाचं आहे. साधारण मुलांचा आपण म्हणतो की आवाज फुटतो, त्याची एक प्रोसिजर असते की एक टीनेज सुरू झाल्यावर आवाज फुटतो आणि मग त्यांना बरेच प्रिकॉशन्स घ्यायला सांगतात की अशा पद्धतीने गा, आवाजावर जास्त ताण नको यायला. तसं मुलींच्या बाबतीत कुठल्या त्यांनी वयामध्ये जास्त स्वतःच्या गळ्याची काळजी घेतली पाहिजे? म्हणजे तुम्ही दोघी गायिका आहात म्हणून तुम्हाला प्रश्न प्रॉमिनंटली की कोणतं वय आहे की त्याच्यामध्ये आपण स्वतःच्या गळ्याची काळजी उत्तम पद्धतीने अजून घ्यावी? आय थिंक पोस्ट प्रेग्नन्सी थोडेसे ते हॉर्मोनल चेंजेसमुळे तुमचा आवाज किंवा तुमचं पिच रेंज तुमची अफेक्ट होऊ शकते. त्या काळात तुम्ही गात राहिलात तर आय थिंक दॅट बेनिफिट्स द मोस्ट. आणि सेकंड इज पेरिमेनोपॉज, मेनोपॉज टुवर्ड्स द एंड, की जिथे तुमच्या पिच मध्ये खरंच खूप फरक पडतो. बर, टोन मध्ये पण टोनल क्वालिटी पण चेंज होते. त्यामुळे ती एक स्टेज आहे की जिथे तुम्हाला काळजी घेण्याची गरज आहे. पण आपण म्हणतो तसं ना की तुमचा गाता गळा असेल तर हे चेंजेस कमी अफेक्ट करतात. त्यामुळे रियाज हाच त्याच्यावरचा उपाय, किंवा सतत काहीतरी करत राहणे, गळ्याचा एक्सरसाइजेस चालू ठेवणे इन सम ऑर द अदर वे, की तुम्ही अगदी बसूनच रियाज करायला पाहिजे असंही नाही, पण तुम्ही गाताय सतत इन सम ऑर द अदर फॉर्म. दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. पण कशा पद्धतीने, म्हणजे काही टिप्स असतील थोडक्यात तर काय सांगाल तुम्ही दोघी? सगळ्यात मोठी टिप अशी आहे ना सगळ्याच गायक गायिकांसाठी, की उगाचच अनरिअलिस्टिक स्केल्स मध्ये गायचा हट्ट करू नये. आणि तो सुरुवातीपासूनच करू नये, कधीच नाही करू. तुम्हाला ज्या स्केल्स मध्ये कम्फर्टेबली गाता येतंय, कारण प्रत्येक गळ्याची एक वेगळी स्केल असते, प्रत्येक आवाजाचा पिच, त्याचा पोत सगळं वेगवेगळं असतं. त्यामुळे ज्या स्केलमध्ये मी गाऊ शकते त्या स्केलमध्ये बाकी कोणी नाही गाऊ शकणार, किंवा ज्या स्केल्समध्ये ते गाऊ शकतात ते माझ्यासाठी मे बी नसेल कम्फर्टेबल. करेक्ट. नाही तर सगळेच लता मंगेशकर झाले. अगदीच. मला काय वाटतं, ॲज लॉंग एज यू कॅन क्रिएट अन इम्पॅक्ट, ॲब्सोल्युटली दॅट शुड मॅटर. म्हणजे तुम्ही इरिस्पेक्टिव्ह ऑफ कुठल्या पट्टीत गाताय त्याच्यापेक्षा तुम्ही ते खरंच किती इम्पॅक्टफुल, दॅट शुड मॅटर द मोस्ट. आपल्याकडे काय आहे ना, आपण खूप अननेसेसरी काहीतरी एक इम्पॉर्टन्स देऊन ठेवलाय की अरे ओरिजिनल एवढ्या रेंज मध्ये ही गाते. अरे हो, पण त्यांच्या आवाजाची ती असेल रेंज तर त्यांनी गावं, छानच आहे. खरं. पण ज्यांची नाहीये त्यांनी तो अनरिअलिस्टिक प्रयत्न करायला जाऊ नये. त्यांनी आवाजावर खूप विपरीत परिणाम होतात. आवाज तुमचा खूप लवकर जाऊ शकतो. तर ही टिप सगळ्यात महत्वाची आहे. म्हणजे मग बी इट ॲट एनी स्टेज, तुम्ही तुमची स्केल ओळखून स्वतःच्या स्केलमध्येच गाणं प्रिफर करायला पाहिजे, किंवा रियाज तरी तुम्ही त्या स्केलमध्येच करायला पाहिजे. जर तुम्ही रियाज तुमच्या पट्टीत केलात ना तर मग तुम्हाला 1-2 स्केल्स वर खाली तुमचा गळा फिरू शकतो, किंवा तेवढी फ्लेक्झिबिलिटी गळ्यात राहते. पण जर तुम्ही अनरिअलिस्टिक स्केल्स मध्येच गात आहात तर ऑलरेडी गळा डॅमेज्ड आहे, त्यामुळे मग तुमची स्केल खालीच येते उलट. म्हणजे ऍक्च्युली एक आपण आपली स्वतःची पट्टी जी ठरवून घ्यायची त्या पट्टीतच तुम्ही तुमचं गाणं गा. एक्झॅक्टली. अगदीच पांढरी सहा नसताना पांढरी सहाकडे जाऊ नका. करेक्ट आहे. आणि आता आपण शेवटाकडे वळूयात, की ज्या लोकांना, ज्या व्यक्तींना, मी म्हणेन आता वय तरुणींपेक्षा ज्या लोकांना, ज्या व्यक्तींना या क्षेत्रात करिअर करायची इच्छा आहे, अशांना तुम्ही काय सांगाल? मला वाटतं की अगेन आपण सुरुवात जिथे केली होती की हे करिअर म्हणून निवडा का नाही, त्यापेक्षा हे खरंच तुमचं पॅशन आहे का नाही हे आधी आयडेंटिफाय करा, आणि इट विल टेक यू द राईट वे. आय थिंक ऑल्सो ह्या काळात प्लॅन बी असणंही गरजेचं आहे प्रत्येकासाठी. प्लॅन ए बी, खरं तर प्लॅन ABC पण पाहिजे, पण मिनिमम प्लॅन बी तरी पाहिजे. सो ट्राय अँड वर्क ऑन इट. कारण आता कसं झालंय ना, खूप जास्त लोक आली आहेत ह्या
क्षेत्रात असं म्हणणार नाही, पण त्याच्या बाउंड्रीज खूप अशा धूसर झाल्यात की कोण गाऊ शकतं आणि कोण नाही, किंवा कोणाला गायक म्हणायचं आणि कोणाला नाही. ह्याचे आता काही असे ठोकताळे राहिलेलेच नाहीयेत. मला काहीतरी सुचलं आणि मी ते गुणगुणलं तरी ते गाणं म्हणून आपण म्हणू शकतो की हा गायक झाला. त्यामुळे काहीतरी खूप विचित्र कॉम्पिटिशन झाली आहे सगळी. सो लाईक शी सेड, हे तुमचं सोर्स ऑफ इन्कम होऊ शकतं का, तर दॅट इज क्वेश्चनेबल आत्ताच्या ह्याच्यात. पण तुमची आवड म्हणून तुम्ही नक्कीच परस्यू करायला पाहिजे. पण ना ते अशा लेवलला येता कामा नये की मग आता ना माझं लग्न झालं, मग ती मुलं झाली ना, मग ते माझं बंदच झालं. तर असं काही करायची गरज नाहीये. तुम्ही ते चालू ठेवू शकता. नाही, तुम्ही तितकं पॅशनेट असाल ना तर तर तुम्ही ते सोडूच शकत ते नाही. राहतच खरंय, खरं यू कॅनॉट क्विट इट. त्यामुळे नक्कीच प्रयत्न करावा, काहीच हरकत नाही. आणि कन्सिस्टन्सी विल गेट इट्स रिवॉर्ड. हे आहे. कन्सिस्टन्सी जर का तुमच्यात असेल तर यू कन्सिस्टन्सी इज एव्हरीवेअर. Correct. तुम्ही काहीही करा, मग गाणं करा, जॉब करा, काहीच नका करू, जगात काहीही करा तुम्ही, कन्सिस्टंटली केलं तर ते छानच होतं. खरंय. ऍक्च्युली मला वाटतं कन्सिस्टंट गप्पा सुद्धा तेवढ्या छान रंगल्या आणि मला मजा आली. म्हणजे फक्त गाणं सोडून इतक्या वेगवेगळ्या विषयांवर बोललोय आज आपण. AI बद्दलही बोललोय, पेरेंटिंग बद्दलही बोललेलो आहे. आणि मला स्वतःलाही असं वाटलं की यार हो, ही गोष्ट आपण शिकण्यासारखी आहे. हो, आपण खरंच आता नवीन गाणी सुद्धा तेवढीच जोमाने ऐकली पाहिजे. ह्या अनेक गोष्टी आहेत की जसं मला कळल्या तसंच मला वाटतं की प्रेक्षकांना सुद्धा कळल्या असतील आणि त्यांना आवडल्या सुद्धा असतील. तुम्हाला हा पॉडकास्ट कसा वाटला हे आम्हाला नक्की सांगा तुमच्या अभिप्रायांमधून. हा पॉडकास्ट आम्ही शूट केला आहे हाय फ्रिक्वेन्सी या स्टुडिओमध्ये. सदाशिवपेठ राजेंद्र नगर या ठिकाणी हा स्टुडिओ आहे आणि इथे तुम्ही जॅमिंगही करू शकता आणि पॉडकास्ट शूटही करू शकता. इथे तुम्हाला उत्तम फॅसिलिटीजसुद्धा मिळतील. त्यामुळे जर तुम्हाला मध्यवर्ती ठिकाणी असणारं एखादं छान पॉडकास्ट शूटिंगसाठी आणि जॅमिंगसाठी स्टुडिओ हवा असेल तर हाय फ्रिक्वेन्सी हे उत्तम ऑप्शन आहे आणि तिथे येऊन तुम्ही डेफिनेटली शूट करा. आणि आजच्या आपल्या या पॉडकास्टमधला एक प्रश्न की सोबतीचा करार हा कार्यक्रम कोणत्या जॉनरवर जास्त आधारित आहे, आणि याचं उत्तर जे कोणी आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवेल त्या लकी विनरला देणार आहोत आम्ही प्राईज. त्यामुळे नक्की कमेंट करा आणि हो, पुढचे आमचे एपिसोड नक्की बघा. पुन्हा एकदा तुम्हा सर्व रसिक श्रोत्यांना गुढीपाडव्याच्या म्हणजेच नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.